Good morning, students. We will start new chapter biomolecules. Biomolecules. फर्स्ट आपण त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पाहणार आहोत, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. पहा, इंट्रोडक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे. आवर प्लॅनेट इज हॅव्हिंग अ वाईड डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट आर क्लासिफाईड ॲज युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्याचे दोन क्लासेस आहे. पहिला आहे युनिसेल्युलर अँड सेकंड आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरचे एक्झाम्पल्स आहेत ईस्ट अँड बॅक्टेरिया. युनिसेल्युलर मीन्स व्हॉट? सिंगल सेल. अँड मल्टीसेल्युलर हॅव्हिंग मेनी सेल्स. त्याचे एक्झाम्पल्स आहेत प्लांट्स अँड ॲनिमल्स. Then you have also learned that living organisms have cell as a basic structural and functional unit of life. पहा, इथं दिलेलं आहे सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं असेल सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये आपण सेलची डेफिनेशन पाहिलेली असेल आणि सेल ऑर्गेनेल्स पाहिलेले असेल. मग आता इथं परत सेलची डेफिनेशन दिलेली आहे. देन सेल्स हॅव प्रोटोप्लाझम कंटेनिंग नंबर ऑफ केमिकल मॉलिक्युल्स. सेल्समध्ये प्रोटोप्लाझम प्रेझेंट असतो. हा प्रोटोप्लाझम इट कंटेनिंग त्याच्यामध्ये न्यूमरस केमिकल मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. त्या मॉलिक्युल्सला केमिकल मॉलिक्युल्सला बायोमॉलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. Then biochemistry is biological chemistry that provides us idea of chemistry of living organism. पाहता, बायोमॉलिक्युल्स आणि बायोकेमिस्ट्री दोन्ही शब्द एकच आहे. मग आता या चॅप्टरमध्ये आपल्याला बायोमॉलिक्युल्समध्ये थोडक्यात आपल्याला बायोकेमिस्ट्रीचंच स्टडी करायचं आहे. इट इज बायोलॉजिकल केमिस्ट्री दॅट प्रोव्हाइड्स अस आयडिया ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केमिकल्स हे प्रेझेंट असतात. मग त्यांच्यामध्ये जे केमिकल्स प्रेझेंट असतात त्याचा स्टडी आपल्याला या बायोमॉलिक्युल्स चॅप्टरमध्ये करायचा आहे. देन केमिकल ॲनालिसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ द मोस्ट कॉमन एलिमेंट्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे कॉमन एलिमेंट्स असतात किंवा कॉमन केमिकल जे प्रेझेंट असतात ते आहेत इट इज लाईक कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम अँड फॉस्फरस एक्सेट्रा. एवढे केमिकल्स या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असतात. देन केमिकली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बेसिक 3 टाईप्स. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट इज द पॉलिसॅकॅराइड्स, त्यालाच आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. देन पॉलिपेप्टाइड्स, त्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो. अँड पॉलिन्यूक्लिओटाइड्स, त्यालाच आपण न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. आता या तिन्हींचा कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिडचा आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. त्याचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे तिन्हींचं पण, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिडचं तिन्ही टाईपचं आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन पाहायचं आहे आणि त्याचं सिग्निफिकन्स पाहायचं आहे. 1 बाय 1 आपण स्टडी करणार आहोत. आता त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. बायोमॉलिक्युल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कोणत्या कोणत्या स्वरूपात प्रेझेंट असतात तो चार्ट तुम्ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहून घ्यायचा आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे 2 टाईप्स बायोमॉलिक्युलचे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स अँड मायक्रोमॉलिक्युल्स म्हटलेलं आहे. मॅक्रो मीन्स व्हॉट? लार्ज मॉलिक्युल्स. मायक्रो मीन्स व्हॉट? स्मॉल मॉलिक्युल्स. मॅक्रोचे परत 3 टाईप्स आहे. इट इज सबडिवायडेड इंटू 3 टाईप्स. मायक्रोमॉलिक्युल्स इज सबडिवायडेड इंटू 2 टाईप्स, लिपिड्स अँड सेकंडरी मेटाबॉलाइट्स. देन इनऑर्गॅनिक सेकंड टाईप जो आहे बायोमॉलिक्युलचा तो आहे इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स. इट इज डिवायडेड इंटू 3 सबटाईप्स, दॅट इज प्राईम एलिमेंट्स, मॅक्रो एलिमेंट्स अँड ट्रेस एलिमेंट्स. आता त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तिथे दिलेल्या आहेत प्रत्येकाचे.
ते तुम्ही तो चार्ट जो आहे तो टेक्स्टबुकमध्ये पाहून घ्यायचा आहे. देन आपण आपले मेन पॉईंट्सकडे वळणार आहोत. बायोमॉलिक्युल्स इन द सेल. पहा, सेलमध्ये आपल्या लिव्हिंग सेल्समध्ये कोणते कोणते बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला वन बाय वन पाहायचे. 3 टाईप आपण पाहिलेले होते बायोमॉलिक्युलचे, विच इज 3 टाईप्स: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. त्यातला फर्स्ट टाईप घ्यायचा आपल्याला कार्बोहायड्रेट्स. पहा आता कार्बोहायड्रेट्समध्ये काय म्हटलेलं आहे, द वर्ड कार्बोहायड्रेट्स मीन्स हायड्रेट्स ऑफ कार्बन. कार्बोहायड्रेटचं मिनिंग इथं काय दिलेलं आहे, हायड्रेट्स ऑफ कार्बन. देन दे आर ऑल्सो कॉल्ड सॅकॅराइड्स. आता इथून पुढे सॅकॅराइड्स हा शब्द येईल, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड अँड पॉलिसॅकॅराइड्स. आता सॅकॅराइड्सचा मिनिंग काय आहे, सॅकॅराइड्स मीन्स व्हॉट, शुगर. लक्षात ठेवायचं आहे, सॅकॅराइड मीन्स शुगर. देन दे आर मेड अप ऑफ 3 एलिमेंट्स. 3 एलिमेंट्स आहेत, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता कार्बोहायड्रेट जे आहे ते 3 एलिमेंट्सपासून तयार झालेलं आहे, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जनरल फॉर्म्युला आहे CH2ON. हा याचा जनरल फॉर्म्युला आहे. देन दे कंटेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन द सेम रेशो ॲज इन वॉटर. रेशो किती दिलेला आहे, 2:1. देन कार्बोहायड्रेट्स कॅन बी ब्रोकन डाऊन टू रिलीज एनर्जी. पहा इथं एनर्जी रिलीज झालेली आहे. कार्बोहायड्रेट जेव्हा ब्रेकडाऊन होतात तेव्हा काय होते, एनर्जी रिलीज होते. देन बेस्ड अपॉन नंबर ऑफ शुगर युनिट्स कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. पहा आपण बेसिक इन्फॉर्मेशन कार्बोहायड्रेटची पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेटचं मिनिंग पाहिलेलं आहे, काय, हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्याच्यानंतर सॅकॅराइड्स म्हणजे काय त्याचा जनरल फॉर्म्युला पाहिलेला आहे, त्याचा रेशो पाहिलेला आहे. त्याच्यानंतर इट इज क्लासिफाईड ॲज इंटू 3 टाईप्स, दॅट इज मोनोसॅकॅराइड्स, डायसॅकॅराइड्स अँड पॉलिसॅकॅराइड्स. मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड अँड पॉलिसॅकॅराइड. आता कार्बोहायड्रेट जे आहे त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे. ते क्लासिफिकेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. पहा, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये मोनोसॅकॅराइड आहे, डायसॅकॅराइड आहे अँड पॉलिसॅकॅराइड आहे. मोनोसॅकॅराइड मीन्स सिम्पल शुगर, डायसॅकॅराइड मीन्स 2 मोनोसॅकॅराइड, 2 मोनोसॅकॅराइडचे मॉलिक्युल्स. अँड पॉलिसॅकॅराइड मीन्स पॉलिमर ऑफ मोनोसॅकॅराइड. मोनो मीन्स सिंगल किंवा 1, डाय मीन्स 2. हे लक्षात ठेवायचं आहे. देन मोनोसॅकॅराइड इट इज सबडिवायडेड इंटू 5 टाईप्स. फर्स्ट टाईप आहे ट्रायोज, त्याला 3 कार्बन म्हटलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल्डिहाइड. सेकंड एक्झाम्पल आहे टेट्रोज, 4 कार्बन, त्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज. थर्ड एक्झाम्पल आहे पेंटोज, त्याचं एक्झाम्पल आहे 5 कार्बन. पेंटोज मीन्स 5 कार्बन, त्याचं एक्झाम्पल आहे रायबोज इन RNA आणि डिऑक्सिरायबोज इन DNA. त्याच्यानंतर फोर्थ आहे हेक्झोज, 6 कार्बन, एक्झाम्पल आहे ग्लुकोज. ग्लुकोज कुठं असतं, ब्लड शुगरमध्ये असतं. फ्रुक्टोज मीन्स व्हॉट, फ्रूट शुगर. देन हेप्टोज मीन्स 7 कार्बन, त्याचं एक्झाम्पल आहे सुडोहेप्ट्युलोज. देन सेकंड टाईप आहे डायसॅकॅराइड. त्याचा फर्स्ट टाईप आहे, सब टाईप आहे सुक्रोज, त्यालाच आपण केन शुगर म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. सेकंड आहे लॅक्टोज, त्याचं एक्झाम्पल आहे लॅक्टोज मीन्स मिल्क शुगर, त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज अँड कॅलॅक्टोज. थर्ड आहे माल्टोज मीन्स माल्ट शुगर, त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. देन थर्ड आहे पॉलिसॅकॅराइड्स मीन्स पॉलिमर ऑफ मोनोसॅकॅराइड्स. त्याचे टाईप्स आहे सबटाईप्स होमोपॉलिसॅकॅराइड्स, त्याचे एक्झाम्पल आहे स्टार्च, सेल्युलोज अँड ग्लायकोजन. आणि सेकंड टाईप आहे
heteropolysaccharides. This is the classification of carbohydrates. Then आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला 1 by 1 टाईप्स पाहिजे. मोनोसॅकॅराइड पाहिजे, मग त्याचे परत हे 3 टाईप्स पाहिजे, परत डायसॅकॅराइड पाहिजे आणि त्याच्यानंतर पॉलिसॅकॅराइड आणि त्याच्यानंतर आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स पाहिजे. समजलं? पहा, मोनोसॅकॅराइड फर्स्ट टाईप घेतलेला आहे आपण मोनोसॅकॅराइड. पहा, व्हॉट इज मीन बाय मोनोसॅकॅराइड? इट इज सिम्पलेस्ट शुगर हॅविंग क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. काय आहे? सिम्पलेस्ट शुगर आहे आणि स्ट्रक्चर कसं आहे? क्रिस्टलाइन आहे. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर अँड स्वीट टेस्ट अँड सोल्युबल इन वॉटर. वॉटर सोल्युबल आहे मोनोसॅकॅराइड. देन दे कॅन नॉट बी फर्दर हायड्रोलाइज. इट कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज इनटू स्मॉलर मॉलिक्युल्स. Then they have the general molecular formula CH2ON. याचा जनरल मोनोसॅकॅराइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CH2ON. वेअर N कॅन बी, N काय दाखवतं पाहिजे आपल्याला? इट इंडिकेट्स दॅट 3, 4, 5, 6 and 7 नंबर. N means what? नंबर ऑफ कार्बन्स. नंबर ऑफ कार्बन्स म्हणजे आपण इथं कार्बनची जो नंबर आहे तो 3 घेऊ शकतो, 4 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, 6 घेऊ शकतो किंवा 7 घेऊ शकतो. त्याला आपण म्हटलेलं होतं क्लासिफिकेशनमध्ये काय? ट्रायोज मीन्स 3 कार्बन, टेट्रोज मीन्स 4 कार्बन, पेंटोज मीन्स 5 कार्बन आणि हेक्झोज मीन्स 6 कार्बन आणि हेप्टोज मीन्स 7 कार्बन्स. देन मोनोसॅकॅराइड कंटेनिंग द अल्डिहाइड ग्रुप आर क्लासिफाईड ॲज अल्डोजेस अँड कीटोजेस. आता मोनोसॅकॅराइडचे 2 ग्रुप केलेले आहे. फर्स्ट आहे अल्डोजेस आणि सेकंड आहे कीटोजेस. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा, ग्लुकोज, झायलोज अँड कीटोन. हे मोनोसॅकॅराइडचे याचे अल्डोजेसचे एक्झाम्पल्स. गॉट इट? देन ग्लुकोज. आता हे झालं मोनोसॅकॅराइड. देन सेकंड जो टाईप आहे, आता फर्स्ट टाईपमध्येच मोनोसॅकॅराइडमध्ये आपल्याला हे 3 टाईप्स पाहिजे, ग्लुकोज, गॅलॅक्टोज अँड फ्रुक्टोज. त्याचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले होते. कुठं घेतलेले होते हे एक्झाम्पल? ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि फ्रुक्टोज. एक्झाम्पल्स आपण ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज आणि हेप्टोजमध्ये एक्झाम्पल घेतलेले होते. त्याच्यामुळे आपल्याला इथं त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे आहे. पहा, ग्लुकोज मीन्स व्हॉट? इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन लिव्हिंग सेल्स. मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे ग्लुकोज. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन लिव्हिंग सेल्स. इट्स कॉन्सन्ट्रेशन इन ह्युमन ब्लड. ह्युमन ब्लडमध्ये या ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन आहे 90 मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड. म्हणजे 100 ml ऑफ ब्लड जर असेल ह्युमनमध्ये तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे 90 mg असतं. देन द स्मॉल साईज अँड सोल्युबिलिटी इन वॉटर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स अलाउज देम टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. आता ह्या ग्लुकोज मॉलिक्युलची जी साईज असते ती स्मॉल असते आणि इट इज सोल्युबल इन वॉटरमध्ये ते सोल्युबल असतं. त्याच्यामुळे काय होतं? इट अलाउज देम टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. ते सहज सेल मेम्ब्रेनमधून पास होतं. कुठं? इनटू द सेलमध्ये. समजलं ग्लुकोज? ग्लुकोजमध्ये अजून म्हटलेलं आहे एनर्जी इज रिलीज व्हेन द मॉलिक्युल्स आर मेटॅबोलाइज. एनर्जी रिलीज होते जेव्हा मॉलिक्युलचं मेटॅबॉलिझम होतं बाय सेल्युलर रेस्पिरेशन, जेव्हा रेस्पिरेशन होतं. हा झाला फर्स्ट टाईप. देन सेकंड टाईप आहे गॅलॅक्टोज. पहा, गॅलॅक्टोज म्हणजे काय? इट लुक्स व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज मॉलिक्यूलसारखाच हा गॅलॅक्टोज मॉलिक्यूल दिसतो. देन गॅलॅक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म द डायसॅकॅराइड लॅक्टोज. गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा काय तयार होतं? इट इज टू फॉर्म डायसॅकॅराइड लॅक्टोज. देन गॅलॅक्टोज कॅनॉट
प्ले द सेम रोल इन रेस्पिरेशन ॲज ग्लुकोज. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे वेगवेगळे आहे. थोडाफार त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत, पण गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज यांचा जो रेस्पिरेशनमध्ये जो रोल आहे तो सारखाच नाही. इट कॅनॉट प्ले द सेम रोल इन रेस्पिरेशन ॲज ग्लुकोज. Then it cannot easily converted into one another. Glucose and galactose, it is not converted into one another. This is galactose. Then third type आहे fructose. आता fructoseमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं fructose. Fructose means what? It is fruit sugar. Fructose means what? It is fruit शुगर. हे एक्झाम्पल आपण हेक्झोजमध्ये पाहिलं होतं. 6 कार्बन्समध्ये ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. हेक्झोजमध्ये हे 3 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले होते. त्यातलं थर्ड एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. इट इज फ्रूट शुगर. म्हणजे फ्रुक्टोज कशापासून तयार केलेलं असतं? फ्रुट्सपासून. इट इज फ्रूट शुगर. फ्रूट. देन फ्रुक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म सुक्रोज. फ्रुक्टोज हे कशाबरोबर रिॲक्ट होतं? ग्लुकोज बरोबर जेव्हा रिॲक्ट होतं तेव्हा काय फॉर्म होतं? सुक्रोज फॉर्म होतं. इट इज अ डायसॅकराइड. देन सेकंड टाईप आहे डायसॅकराइड. आपण आत्तापर्यंत काय पाहत होतो? मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे काय पाहिलं? कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण पाहतोय. क्लासिफिकेशनमध्ये आपण फर्स्ट जो टाईप आहे मोनोसॅकराइड तो आपण पाहिला. त्याच्यामध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते? ग्लुकोज, गॅलॅक्टोज अँड फ्रुक्टोज ते पाहिले. देन सेकंड टाईप आहे आपला डायसॅकराइड. पहा, व्हॉट इज मीन बाय डायसॅकराइड? डाय मीन्स व्हॉट? टू. सॅकराइड. सॅकराइड मीन्स व्हॉट? शुगर. देन मोस्ट शुगर फाउंड इन नेचर आर डायसॅकराइड. आता जी काही शुगर्स आहे इट इज फाउंड इन नेचर आर डायसॅकराइड. ते डायसॅकराइडच्या स्वरूपात असते. देन इट इज फॉर्म वेन टू मोनोसॅकराइड रिॲक्ट बाय कंडेन्सेशन. आता डायसॅकराइड कसं फॉर्म होतं? इट इज फॉर्म व्हेन टू मोनोसॅकराइड्स रिॲक्ट बाय कंडेन्सेशन. जेव्हा 2 मॉलिक्युल्स मोनोसॅकराइडचे रिॲक्ट होतात कोणत्या मेथडने? बाय कंडेन्सेशन रिॲक्शन टू रिलीज वॉटर मॉलिक्युल्स, तेव्हा हे डायसॅकराइड्स फॉर्म होतात. देन दिस प्रोसेस रिक्वायर एनर्जी. आता जेव्हा हे फॉर्म होतात तेव्हा त्या प्रोसेसला एनर्जीही लागते, म्हणून इथं म्हटलेलं दिस प्रोसेस रिक्वायर एनर्जी. त्याचे एक्झाम्पल्स दिलेलं आहे सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज. आता सुक्रोजला काय म्हटलेलं आहे? सुक्रोज इज नॉन रेड्युसिंग शुगर सिन्स इट लॅक्स फ्री अल्डिहाइड. नॉन रेड्युसिंग शुगर आहे ही सुक्रोज. देन लॅक्टोज अँड माल्टोज आर रेड्युसिंग शुगर. लॅक्टोज आणि माल्टोज काय आहे? रेड्युसिंग शुगर आहे. देन डायसॅकराइड आर सोल्युबल इन वॉटर. डायसॅकराइड कसे असतात? इट इज सोल्युबल इन वॉटर बट दे आर टू बिग टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. त्यांचा जो आकार आहे इट इज टू बिग टू पास थ्रू. बिग असल्यामुळं, मोठा असल्यामुळं इट कॅनॉट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. आपण मोनोसॅकराइडमध्ये काय पाहिलेलं होतं? इट इज स्मॉल साईज, इट कॅन इझिली पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. पण सॅकराइडची जी साईज आहे इट इज टू बिग, इट कॅनॉट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. देन दे पास इंटू द ब्लड अँड थ्रू सेल मेम्ब्रेन्स इंटू द सेल. आता इथं म्हटलेलं आहे दे पास इंटू द ब्लड अँड थ्रू सेल मेम्ब्रेन्स इंटू द सेल. Then monosaccharides are converted into disaccharides in the cell.
आता मोनोसॅकराइड जे आहेत इट इज कन्वर्टेड इंटू डायसॅकराइडमध्ये त्यांचं कन्वर्जन होतं इन द सेल बाय कंडेन्सेशन रिॲक्शनने टू फॉर्म पॉलिसॅकराइड आणि काय फॉर्म होतं पॉलिसॅकराइड. आपला थर्ड जो टाईप आहे तो आहे पॉलिसॅकराइड. त्याचं इथं रिॲक्शन दिलेली आहे C12H22O11 त्याला डायसॅकराइड म्हटलेलं आहे. इट गिव्ज वॉटर H2O अँड इट ऑल्सो गिव्ज C6H12O6 त्याला मोनोसॅकराइड म्हटलेलं आहे अँड प्लस C6H12O6 मोनोसॅकराइड. दोन मॉलिक्युल्स मोनोसॅकराइडचे घेतलेले आहेत. म्हणजे आपण हे जे सेंटेन्स पाहिलं मोनोसॅकराइड्स आर कन्वर्टेड इंटू डायसॅकराइड इन द सेल बाय कंडेन्सेशन टू फॉर्म पॉलिसॅकराइड. इथं माल्टोजचं केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. ग्लुकोजचे मॉलिक्युल्स आहेत, ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. हे स्ट्रक्चर पाहून घ्यायचं आहे सगळ्यांनी. दिस इज डायसॅकराइड. डायसॅकराइड्समध्ये काय काय पाहिलं आपण, त्याचं कसे असतात ते, त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स पाहिले सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज आणि त्याचं स्ट्रक्चर केमिकल स्ट्रक्चर पाहिलं. देन थर्ड आहे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइडमध्ये काय काय म्हटलेलं आहे. मोनोसॅकराइड कॅन अंडरगोज अ सेरीज ऑफ कंडेन्सेशन रिॲक्शन ॲडिंग वन युनिट आफ्टर द अदर टू द चेन टिल अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल इज फॉर्म. काय म्हटलेलं आहे, मोनोसॅकराइड्स कॅन अंडरगो अ सेरीज ऑफ कंडेन्सेशन रिॲक्शन. मोनोसॅकराइडचे जे मॉलिक्युल्स आहे ते काय होतात, इट अंडरगो सेरीज ऑफ कंडेन्सेशन रिॲक्शन ॲडिंग वन युनिट आफ्टर द अदर टू द चेन फॉर्म होते त्यांची टिल अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल इज फॉर्म. आणि जोपर्यंत लार्ज मॉलिक्यूल फॉर्म होत नाही तोपर्यंत ही चेन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. देन दिस इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. आता ही जी प्रोसेस आहे इट इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. देन द प्रॉपर्टीज ऑफ पॉलिसॅकराइड मॉलिक्यूल डिपेंड ऑन इट्स लेंथ, ब्रांचिंग अँड फोल्डिंग अँड कॉइलिंग. द प्रॉपर्टीज ऑफ पॉलिसॅकराइड मॉलिक्युल्स. आता पॉलिसॅकराइड मॉलिक्युलच्या जे काही प्रॉपर्टीज आहे ते कशावरती डिपेंड आहे, त्याच्या लेंथवरती, ब्रांचिंग पॅटर्नवरती, फोल्डिंग पॅटर्नवरती आणि कॉइलिंग त्याच्यावरती या पॉलिसॅकराइड मॉलिक्युलच्या प्रॉपर्टीज डिपेंड आहे. मग आता याच्या आपल्याला वेगवेगळे टाईप्स पाहिजेत पॉलिसॅकराइडचे. त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्च पाहिजे, ग्लुकोज, सेल्युलोज पाहिजे आणि ग्लायकोजन हे 3 टाईप्स दिलेले आहेत पॉलिसॅकराइडचे. फर्स्ट टाईप आहे स्टार्च, सेकंड आहे सेल्युलोज आणि थर्ड आहे ग्लायकोजन. आणि त्याच्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेटचं सिग्निफिकन्स पाहायचं आहे. गॉट इट? थँक्यू.